यानंतर बातमी खड्ड्यांच्या संदर्भातली आहे। कारण 15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती। महाराष्ट्राने ती घोषणा ऐकली होती, पण या घोषणेची डेडलाईन आली, मात्र आजही राज्यातल्या अनेक प्रमुख रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाहीये। खड्डेच खड्डे आहेत। वाशिम, बीड, सांगली, सातारा इथल्या रस्त्यांवर आजही खड्ड्यांचं साम्राज्य आहे। त्यामुळे आता जर कोणी खड्डे दाखवले तर त्यांना बांधकाम मंत्री 1000 रुपये देणार का, हा प्रश्न विचारला जातोय। खरं तर जेव्हा ही घोषणा केली तेव्हा अनेकांना पैसे मिळवण्याची ही एक संधी मिळेल असं वाटलं होतं, तर ती संधी मिळू देणार नाही असं सरकार प्रयत्न करेल असं वाटलं होतं। पण आता सगळीकडे खड्डे दिसतायत, तेव्हा पैसे मिळणार का, हा प्रश्न अनेकांना पडलाय। आणि म्हणूनच या सगळ्या धर्तीवर आमच्या प्रतिनिधीने राज्यातील रस्त्यांचा आढावा घेतला। नेमकी आजच्या घडीला या रस्त्यांची परिस्थिती काय आहे आम्ही जाणून घेतलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर नंतर PWDच्या रस्त्यावरील खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी एक घोषणा या ठिकाणी केली होती। आज आपण या सांगलीहून इस्लामपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत। PWDचा रस्ता आहे। आज 15 डिसेंबर आहे आणि सध्या चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। ह्या प्रमुख रस्त्यावरील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेल्याचं चित्र आहे। काही दिवसापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा PWDने प्रयत्न केला होता, मात्र या रस्त्यावरून सध्या होत असणारी अवजड वाहतूक, ऊसाच्या ट्रक असू देत, ऊसाच्या ट्रॉल्या असू देत, यामुळे जो काही रस्त्यांची जी सध्याची अवस्था झालेली आहे ती अवस्था पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खड्ड्या पडल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। एकूणच काय तर या निमित्तानं लोकांना जी काही संधी मिळालेली आहे, सार्वजनिक PWDच्या रस्त्यावरील खड्डे दाखवा, फोटो काढा आणि तो फोटो पाठवून 1000 रुपये मिळवा, या निमित्तानं सर्व लोकांना इनामी संधी याच्या माध्यमातून मिळालेला आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या PWDच्या रस्त्यावर जर खड्डा दिसला आणि तो फोटो काढून जर पाठवला तर तुम्हालाही 1000 रुपये संधी या निमित्ताने मिळू शकते। कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। 15 डिसेंबर नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यावर खड्डा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती। मी सध्या उभा आहे अकोला हैदराबाद राज्य नॅशनल महामार्ग आहे हा, आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी इतके मोठे मोठे खड्डे आहे की या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागांनी दुर्लक्ष केलेले आहे। एकही खड्डा विजवलेला नाही। जवळपास 150-200 खड्डे आहे या वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये, आणि पुढे हिंगोली जिल्हा लागतो तिथे सुद्धा जवळपास 150 ते 200 खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागांनी अद्यापपर्यंत हे कोणतेच खड्डे विजवलेले नाही। त्यामुळे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी जी घोषणा केली ती नुसती हवेतच आहे असं दिसत आहे। परंतु एक मात्र नक्की की आता जर या ठिकाणी जर कोणी सेल्फी काढून जर पाठवलं तर त्यांना 1000 रुपये नक्की मिळणार, आणि या ठिकाणी 20 खड्डे आहे जवळपास, म्हणजे एका व्यक्तीला 20,000 रुपये नक्की मिळणार हे मात्र नक्की आहे। आता फक्त बघायचं आहे की मंत्री महोदय त्यांना बक्षीस देणार का नाही। प्रणय निर्बाण, ABP माझा, वाशिम। तेव्हा तुमच्या परिसरातल्या रस्त्यांवरती किती खड्डे आहेत, त्याचे किती पैसे होतात याचा हिशेब तुम्हीच करा आणि त्यासाठी थोडे प्रयत्नही करा।